वास्तविक ती पौर्णिमेची रात्र नव्हती, अंधारीच होती. विशाला वेळेचं भान कधीच नसायचं. शरीराच्या गरजा भागल्या की त्याची जगाकडे काही मागणी नसायची. कागदाचे रंगीत तुकडे, नाहीतर वेगवेगळ्या रंगाचे दोरे, मणी, नाहीतर साध्या चावीच्या स्प्रिंगने गोल गोल फिरणारी गाडी, यांच्याशी तो खेळत बसायचा, थकून पेंग येईपर्यंत. पण त्या संध्याकाळी मात्र तो अस्वस्थ होता. काहीतरी त्याच्या आसपास वावरत होतं आणि ती चाहूल अंतर्मनाला लागली होती. तो सारखा सारखा खिडकीकडे पाहत होता. वेळ आपल्या गतीने जातच होता. आई वडील थकून झोपले होते. विशा जागा होता, पण निश्चल झाला होता. इतका वेळ अंधारात असलेली खिडकी प्रकाशाने उजळली होती. चंदेरी चंद्रगोल विशाच्या नजरेसमोर तरंगत होता. ती प्रखर आज्ञा कार्यरत झाली होती. एकाएकी सर्व चित्तवृत्ती सावध झाल्या होत्या. चंद्रबिंबातला तो चेहरा त्याच्याकडे पाहून हसत होता. विशा, बाहेर ये. विशा, बाहेर ये. बाहेर ये विशा. विशा उठला. पुन्हा एकदा त्याच्या हालचाली खात्रीच्या, सफाईच्या होत होत्या. 3 वर्षे मानसिक वयानुरूप त्या हालचाली नव्हत्याच. अंधारात खिडकीतून दिसणारा चंद्रगोल डोळे दिपवित होता, पण इतरत्र त्याचा एवढासाही प्रकाश पडत नव्हता. तो बरोबर दारापाशी आला. दार उघडून बाहेर आला. मागे दार लोटून घेतलं. अंगणात आला. बाहेर चल विशा, बाहेर चल विशा, बाहेर चल विशा. वाड्याच्या दारातून तो बाहेर आला. वाडा गावातल्या उपेक्षित वस्तीत होता. गल्ली मागे सरकारी दवाखाना होता. दवाखान्याच्या आवारात दाट झाडी होती, हिरवळ होती. कोणासाठी होती कोणास ठाऊक. तारांची कुंपणं होती. कुलूपबंद गेट होतं. शिवाय जागोजागी प्रवेश नाही अशा लालभडक अक्षरातल्या पाट्याही होत्या. आता विशा मागच्या भिंतीतल्या फाटकाजवळ आला तसा खट्ट आवाज होऊन आतला बोल्ट सरकला. फाटक करकरत उघडलं. आत ये विशा, आत ये विशा, आत ये विशा. विशा फाटकातून आत आला. झाडांखाली गुळूप अंधार होता. एका मोठ्या वृक्षाखाली काहीतरी होतं. विशाच्या आच्छादित अवगुंठित मनालाही ती जहरी जवळीक जाणवत होती. एखादं निर्बुद्ध जनावरही त्या जागेपासून तात्काळ दूर झालं असतं. धोका सर्वांना समजतो. मोकळा असता तर विषही लांब कुठेतरी कलमडत गेला असता, पण तो मोकळा नव्हता. जबरदस्त साखळीनं बांधला गेला होता. थरथरत्या शरीरानं तो त्या काळ्या सावलीत उभा राहिला. कोळ्यांच्या जाळ्यांच्या तंतूसारखं काहीतरी अगदी अगदी तरल असं चारी बाजूने त्याच्यावर अलगद आलं. विजेचा धक्का बसल्यासारखी त्याची काया लाकडासारखी ताठ झाली आणि मग तो खाली मातीत कोसळला. तोंडाने भेसूर आवाज काढायला लागला. हातपाय जोराने झाडायला लागला. विषाचं शरीर झपाटलं जात होतं. मन म्हणजे काही फक्त मेंदूच नाही. शरीराच्या सर्व अवयवात सर्वत्र मनाचे धागे पसरलेले असतात. एखाद्या टाचणीची टोच आणि एखादा अनिमिष आनंदाचा अनुभव, दोन्हीही तितक्याच तीव्रतेनं, तत्परतेनं नोंदलं जातं. मग आता जेव्हा त्या मनावर हे अनैसर्गिक अतिक्रमण होत होतं, तेव्हा त्याचे पडसाद सर्व शरीरभर उमटणारच. डोळे वटारले होते. चेहरा टम्म फुगला होता. केस शहारून ताठ झाले होते. हातापायांच्या आकड्या वळल्या होत्या. छातीतला श्वास भात्यासारखा हाप हाप आत बाहेर होत होता. घशात आचके येत होते. पोटात कळा येत होत्या. मलमूत्राची शुद्ध नव्हती. मग ते त्याच्यात शिरलं आणि आधीचा गडद वाटणारा धूर आता विरळ होत होत शेवटी विरून जावा तसं ते त्याच्या शरीराच्या कणाकणात झिरपत पोहोचलं. त्याच्या अस्तित्वाची कोणतीही बाह्य खूण राहिली नाही. विषा तसाच धापा टाकीत मातीत पडला होता. 1-2दा त्याने उठायचा प्रयत्न केला, पण शरीरात शक्तीच नव्हती. शेवटी तो तिथेच झोपला. दवाखान्याचा रखवालदार दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आला तेव्हा त्याला झाडाखाली पडलेला विषा दिसला. आधी त्याला नैसर्गिकपणेच वाटलं की कोणीतरी दारूच्या नशेत झिंगून पडला आहे. त्याने लाथीने त्याला उलटवले तेव्हा त्याला खालची घाण दिसली. आयला करीत त्याने नाकाला रुमाल लावला. हातातल्या काठीने त्याने विषाला 2-3दा ढोसले, पण विषाला जाग यायची काही चिन्हे दिसेनात. मग त्याने दवाखान्याच्या मेहतराला बोलवून आणलं. सुदैवाने मेहतराने विषाला ओळखलं. हा तर शाळा मास्तराचा विषय.
कोणी का असे ना, तंगडीला धरून ओढत नाही आणि गेट बाहेर टाक. जनावरबरी यांच्यापेक्षा जिंगून येतात चाले. हो तसं नाही हो, त्याला काही समजतच नाही. आताच त्याच्या वडिलांना आणतो, जरा दमानं घ्या. मास्तर आणि एक शेजारी यांनी विशाला कसे तरी घरी आणले. गार पाण्याने धुतले आणि गादीवर झोपवले. विशा असा घराबाहेर कितीदा तरी गेला होता. जरी आजवर रात्रीचा गेला नसला तरी त्याने कपडेही अनेकदा खराब केले होते. त्याच्या आईवडिलांना याही खेपेस काहीच नवल वाटलं नाही. खेद व्हायचा तो झालाच. शरम केव्हाच मेली होती. वरवर शांतपणे पडून राहिलेल्या विशाच्या अंतर्मनात उत्पाती बदल होत होते. एक प्रखर अस्मिता त्या आजवरच्या कोऱ्या मनावर आरूढ झाली होती. मनाचे काने कोपरे धुंडाळले जात होते, पण ते मन रिकामं होतं. उजेड, अंधार, तहान, भूक, झोप, आराम, दुःख, वेदना आणि अत्यंत खालच्या अडाणी पातळीवरचा भडक रंग, आकार यांनी होणारं मनोरंजन, याखेरीज तिथे काहीही नव्हतं. या हत्याराला धार आणायला हवी होती. त्या क्षणापासून विषयाचं शिक्षण सुरू झालं. फक्त ते मानसिक होतं, अबोल होतं. रात्रीच्या वेळी होत होतं, मोहिनीखाली होत होतं. दिवसाच्या विषयाच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. जोपर्यंत तो आरडाओरडा करीत नव्हता, विवळत किंचाळत नव्हता, बेशुद्ध होऊन खाली पडत नव्हता, बडाबडा ओकत नव्हता किंवा खोकत शिंकत नव्हता, तोपर्यंत तो तंदुरुस्त मानला जात होता. त्याची काटेकोर व सूक्ष्म शारीरिक तपासणी झाली असती तर त्याच्यात होत असलेले बदल कोणाच्या ध्यानात आले असते. पण आईवडिलांच्या लेखी तो 1-2 पायांचा जनावरच होता. खायला प्यायला घालून जिवंत ठेवायचा. त्याला स्वतःपासून वा इतरांपासून धोका पोहोचू द्यायचा नाही. विषाचं डोकं सतत कलकलत असायचं. त्याला वाटायचं आत पाणी किंवा काहीतरी इतकं ठासून भरलं आहे की डोकं आता फुटणारच आहे. पण या पातळीवर त्याला आपला विकार कधीच आकलन झाला नाही. खरी गोष्ट ही होती की आजवर बाह्य संवेदनांपासून संपूर्ण वंचित असलेला त्याचा मेंदू आता नव्या माहितीने ठासून भरला जात होता. तो कोण होता? माणूस म्हणजे काय? आसपासच्या त्याच्यासारख्या माणसांशी, समाजाशी त्याचं काय नातं होतं? वस्तुनिष्ठ जग कसं होतं? रंग, अंतर, आकार, स्पर्श, चव, गंध, संवेदनांचा धबधबा कोसळत होता. मानवी मनाची ग्रहणाची पात्रता असीमित आहे. त्याला ज्ञान शास्त्रशुद्ध मार्गाने मिळत नाही. आपल्या चुकातून अनुभवाने तो शिकत असतो. पण विशाला शुद्ध ज्ञानाचा अर्क प्राशन करावा लागत होता, करावाच लागत होता. आई वडिलांना बदल दिसत होता, तो एवढाच. सकाळचा चहापोळी खाऊन झाली की तो घराबाहेर पडायचा. दुपारचं जेवण झालं की तो परत बाहेर पडायचा. रात्री थकल्यासारखा गादीवर झोपी जायचा. दिवसभर तो कोठे असतो, काय करीत असतो, त्यांना काहीही माहीत नव्हतं. त्याचं खाणं झालं की खिडकीत त्याला चकचकत्या चंद्रातला तो चेहरा दिसायला लागायचा. त्या कठोर आवाजाच्या आज्ञेखाली तो घराबाहेर पडायचा. खडे मारायचा. कानात भो ओरडणाऱ्या, अंगावर पाणी टाकणाऱ्या पोरांकडे त्याचं लक्षही नसायचं. कधी तो नदीकाठच्या नटेश्वराच्या मंदिराच्या मागच्या आवारात जायचा. सोमवार वगळता देवळात कायम सामसूम असायची. नाहीतर गावाशेजारच्या आता बंद पडलेल्या दगडाच्या खाणीपाशी जायचा. तीही अशीच एक निर्जन जागा. नाहीतर मोठ्या टेकडीमागच्या छोट्या टेकडीवर जायचा. देवळाच्या मागे ओवऱ्या होत्या. त्यापैकी एकीत मांडवाचे वासे रचून ठेवलेले होते. वर कात्याची गुंडाळी होती. ती गुंडाळी लठ्ठ माणसाच्या लहान डोक्यासारखी वाटे. विषा त्या ओरीत आला की ती गुंडाळी हलायला लागे. त्यातून आवाज यायला लागे. आधी साधी आज्ञा, पण सेकंदाला जास्त क्लिष्ट होत जाणाऱ्या. ती 2 लाकडं उचल, एकमेकांवर ठेव. ती दोरी उचल, लाकडांवर ठेव. आता गाठ मार. आता 2 लाकडं उचल, भिंतीपाशी उभी करून ठेव. खाणीच्या काठावर एक वठलेलं झाड होतं. फांद्या वेड्यावाकड्या होत्या. पिसाट माणसाने हातपाय झाडून मग एका धमकीच्या पवित्र्यात गोठावत अशा. मधल्या तुटक्या फांदीवरचं बांडगुळं खाली वाकलेला डोक्यासारखं दिसे. विषा जवळ आला की ते बांडगुळं हलायला लागे. त्यातून आवाज यायला लागत. ते 4 दगड उचल, रांगेत ठेव. त्या झाडाच्या पुण्यापातचं गवत तोड, या दगडांवर ठेव. टेकडीवर गेला तर त्याला दगड फेकावे लागत. लांब, आणखी लांब, जोराने. कधी बोलावं लागे. हजारदा ऐकलेले पण ज्यांचा अर्थ समजला नव्हता असे शब्द बोलावे लागत. जिभेला गाठी पडत, घसा कोरडा पडे, पण बोलावंच लागे. विषाचं मन आणि शरीर घडवलं जात होतं. अर्थात हे अशक्यच होतं की विषा या जागी एकटाच राहील. विशेषतः खाणीच्या आसपासचा भाग तर गुंड, गुन्हेगार, दारूभट्टी चालवणारे यांच्या वावरासाठी प्रसिद्ध होता. पोरींना पळवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून मग त्यांचा खून करून त्यांची कलेवर खाणीत साठलेल्या हिरव्या पानात फेकण्याचेही काही प्रकार झाले होते. गुन्हेगारांचा माग लावण्यात पोलीस आतापर्यंत तरी अयशस्वी झाले होते. गावातल्या 2 बड्या धेंडाचे 25च्या वयाचे 2 मुलगे या टोळीचे म्होरके होते.
5-7 पित्ते बरोबर असायचेच. पानाबाहेर पडलेल्या 2 उष्ट शीतांवर समाधान मानणारे, या संबंधाचा आधार घेऊन आपल्यापेक्षाही खालच्या लोकांवर दादागिरी करणारे, वाघमाऱ्यांचा जगन म्हणजे जग्गू आणि देशमुखांचा श्रीकांत म्हणजे शिरक्या, सारं गाव आपल्याला आनंद दिला आहे अशा रुबाबात वावरणारे. बाप रगड श्रीमंत होते, हात पार वरपर्यंत पोहोचत होते. पोरांना 2 शहाणपणाचे समंजसपणाचे शब्द सांगायचं त्यांनी केव्हा सोडून दिलं होतं. त्यांच्या जवानीतही त्यांनी जरी इतक्या राजरोसपणे नाही तरी हेच धंदे केले होते. मर्दांनी 4 पोरी नाचवायलाच पाहिजेत. गावातलं सर्वात कर्मठ घर असेल तर ते रानड्यांचं होतं. म्हणजे कर्मकांडाचं, सोवळ्या ओवळ्याचं, अन्निकाचं, कुळाचाराचं स्तोमच फार. स्वतः सोवळ राहण्यापेक्षा सोवळेपणाची जाहिरातच जास्त, देखावाच जास्त. आशा त्यांची एकुलती एक मुलगी. आई वडील दोघंही वर्णाने गोरे. आशाने आईची मुलायम त्वचा, दोघांचा गौरवर्ण, वडिलांचे नीटस अवयव घेतले होते. त्यात निसर्गाने मागच्या कोणत्या तरी पिढीतली शक्कल घालून आशाला अप्रतिम लावण्य दिलं होतं. आणि जशी ती वयात आली तसं तिचं रूप खुलून आलं. ती रस्त्याने चालायला लागली की असा पुरुष क्वचितच असायचा की जो तिच्याकडे वळून परत परत पाहायचा नाही. आशाच्या जन्माच्या वेळची परिस्थिती ती वयात आली तेव्हा राहिली नव्हती. समाजकंटकांच्या नजरा जास्त धीट झाल्या होत्या. त्यांच्या जिभा आणखी सैल सुटल्या होत्या. त्यांचे हात आणखी वर आणि आणखी लांब पोचायला लागले होते. कॉलेजमध्येही आशाला थोडासा त्रास झाला, पण ते विद्यार्थी समवयस्क होते, तिच्याच शैक्षणिक पातळीवरचे होते. त्यांची टीका टिप्पणी काही प्रमाणात सह्य होती. शिवाय धीटपणाने त्यांच्याच गटात मिसळल्यावर मग वात्रटपणा कमी झाला होता. पण ती BCom झाल्यावर बँकेत नोकरीला लागली तेव्हा सारंच बदललं. विशेषतः तिच्या जाण्या येण्याच्या वाटेवरच्या 2 चौकात पान तंबाखूच्या ठेल्यापाशी रिकाम टेकड्या, टार्गट पोरांचा अड्डा कायम असायचा. त्यांच्या शिट्ट्या, हाय मारडालाचे फिल्मी अभिनय, काही वात्रट गीतांच्या ओळी हा प्रकार रोजचा झाला तरी कधीही सहन होण्यासारखा नव्हता. तो मानसिक छळच होता. त्याविरुद्ध तिच्यापाशी काही संरक्षण नव्हतं. ती ऑफिसात रोज काही रिक्षाने जाऊ शकत नव्हती. पोलिसात तक्रार करूनही काही उपयोग होणार नव्हता. समाधान एवढंच होतं, त्यांच्या हाका ललकारी सर्व निनावी होतं. पातळावर पानाची पिंक किंवा तिच्या रोखाने कागदाचा बाण टाकण्यापर्यंत त्यांची मजल निदान अजूनपर्यंत तरी गेली नव्हती. ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत राहिली तरी कदाचित कंटाळा येऊन ते नाच सोडून देतील किंवा तिची बदली होईल किंवा तिचा विवाह होऊन ती गावही सोडेल. किती विलक्षण विचार. असं विलक्षण सौंदर्य हे आशाच्या वडिलांना वरदानाच्या ऐवजी शापच वाटत होता. आशाच्या वयाच्या 17व्या वर्षापासूनच तिला लग्नाच्या मागण्या यायला लागल्या होत्या. आजवर कधीही केला नव्हता इतका विरोध करून आशाच्या आईनं ती ग्रॅज्युएट होईपर्यंत तिच्या वडिलांना कसं तरी थोपवलं होतं. आता लग्नाचा विचार लांबणीवर टाकायला काही सबळ कारण नव्हतं आणि आशाला वाटेने होणारा त्रास कानावर येताच वडिलांचा तिच्या विवाहाचा विचार आणखीनच पक्का झाला. बोलून चालून लेख म्हणजे परक्याचं धन, ज्याची त्याच्या स्वाधीन करून टाकली की आपल्या छातीवरचं ओझं उतरलं. मग ज्याची त्याने काळजी घ्यावी. जबाबदारी टाळण्याचा हा पळपुटा मार्गही असेल. तिच्या कल्याणाची मनोमन काळजीही असेल. मनातले खरे हेतू ज्याचे त्याला तरी उमगतात का? आशाला माहीत होतं वडिलांपाशी जास्त तक्रार केली तर ते म्हणतील, मग घरीच बस की, काय अडलंय नोकरी वाचून. तिला ते नको होतं. स्वावलंबन, स्वातंत्र्य, समवयस्कांचा सहवास सर्व काही हवं होतं. ती मुकाट्यानं जाच सहन करीत राहिली. शुक्रवारच्या एका दुपारपर्यंत. त्या दुपारी 4च्या सुमारास अनर्थ घडला. जग्गू आणि शिरप्या यांनी आशाला पाहिल्यापासून त्यांच्या वासना चाळवल्या होत्या. एका फालतू बामणाची मुलगी आजकाल असल्यानं कवडीची किंमत नव्हती, पण त्यांनी बेत आखला तो एखाद्या सिनेमाला शोभेल असा होता. एक चमच्याची रिक्षा होती. ती बँकेसमोर आणून ठेवली. एक जरासा संभावित दिसणारा होता. तो बँकेत घाईघाईनं गेला. आशाबाई रानाडे कुठे आहेत? त्याला टेबल दाखवताच तो लगबगीने टेबलापाशी आला. आशाबाई घरी चला, वडिलांना अटॅक आला आहे. तिला शंका तरी कशी येणार? ड्रॉवर बंद करून शेजारच्याला सांगून ती घाईघाईनं बाहेर आली. एक रिकामी रिक्षा पाहून तिने हात वर केला. तिला बोलायला आलेला इसमही साहजिकच तिच्याबरोबर रिक्षात बसला. अनपेक्षित होता तो पलीकडून घाईने चढून बसलेला तिसरा. तो धटिंगण होता. तो बसताच रिक्षा जोरात सुरू झाली. त्या धटिंगणाने लखलखता लांब पात्याचा चाकू काढला होता. चुप बस, आरडाओरडा केलास तर याद राख. तिची भयभीत नजर चाकूच्या लखलखत्या पात्यावर खिळून राहिली होती. हे सारंच इतकं अवचित, अनपेक्षित, कल्पनेच्याही पलीकडचं होतं की ती भेदरून नुसती थरथर कापत जागच्या जागी बसली. हे लोक कोण? ते आपल्याला कुठे नेत आहेत? आपण यांचा काय गुन्हा केला आहे? तिला बिचारीला कशाचाच उलगडा होत नव्हता. ती खरोखरच अनभिज्ञ होती. आपल्यापुढे काय वाढून ठेवलं होतं याची बिचारीला अजून कल्पनाही आली नव्हती. 2 बाजूला बसलेल्या दोघांचे लालसर तापट डोळे तिच्यावर खेळलेले होते. रिक्षाचा ड्रायव्हर स्वतःशीच बेसूर आवाजात कोणतं तरी स्वस्त फिल्मी गाणं गुणगुणत होता.
बाबांना अटॅक आला म्हणला होतात ना? जरा चूक झाली, अजून आला नाही पण आता येणार आहे. ते दोघं खदाखदा का हसत आहेत हेही बिचारीला कळलं नाही. रिक्षाने गावातले ओळखीचे रस्ते मागे टाकले. आता घरांऐवजी लहान लहान शेतं, बागायती मळे दिसायला लागले. मग रिक्षा एका कच्च्या रस्त्याला लागली. आता आसपास काही नव्हतं. खडक, काही खुरटलेली झाडं. खडकांचं एक लहान कटिंग ओलांडून रिक्षा खाणीच्या काठावर येऊन थांबली. इंजिनाचा आवाज थांबताच आसपासची भीषण शांतता जाणवायला लागली. चाकूवाल्याने चाकू छातीजवळच्या खिशात ठेवला. तो खाली उतरला. आशाचा हात धरून म्हणाला, उतर. हा? काहीच न समजून ती म्हणाली. हाताला इसका मारून त्याने तिला बाहेर ओढलं आणि ती तोल जाऊन त्याच्या अंगावर झोकांडताच त्याने दुसरा हात तिच्या भोवती घालून तिला छातीशी घट्ट आवळून धरला. तिच्या ओठांवर ओठ दाबून ओठ दाताखाली चावले. त्याच्या श्वासाला दुर्गंधी होती. दारूचाही भपकारा होता. शरीराला कितीतरी दिवसांच्या घामाचा वास मारत होता. त्याचा एक हात तिचे नितंब, दुसरा हात तिचे वक्ष कुस्करत होता. काळ्या साल्या, तो जग्गू चांबडी लोळविल ना तुझी. पण काळ्याची तिच्या शरीराभोवतीची पकड काही ढिली होत नव्हती. शेवटी बाकीच्या दोघांनी त्याला तिच्यापासून जवळजवळ ओढूनच दूर केलं. आशा खाली कोसळली. खालच्या वाळक्या गवतावर भडाभडा ओकली. उंदके देऊन देऊन रडायला लागली. मारू देत रे, पुन्हा कशाला नवीन चव चाखायला मिळणार आहे. तो जग्गू आणि तो शिरप्या आणि तो जाड्या, त्यांचं झाल्यावर ही जिवंत तरी राहणार आहे का? चोईटीसारखी पिळून काढतील तिला. शेवटी आपल्या वाट्याला काय यायचं मड. मागच्या रस्त्यावरून 2 मोटरसायकलींचा आवाज आला. नव्या दणकट शक्तिशाली गाड्या धूळ उडवीत आल्या. फर्र करून वळण घेऊन थांबल्या. 4 जण उतरून खाणीकडे आले. जग्गू, श्रीकांत विलायती चित्रपटातल्या मोटरसायकल गँगच्या पोशाखात होते. काळ्या चांबड्याची जाकीटं, विटलेल्या जीन, गोट्यापर्यंत येणारे जाड बूट, कमरेला रुंद रुंद पट्टे, डोळ्यांना मोठे मोठे गोगल, कानापर्यंत आलेले केस. दोघं पाय चांगले लांब ठेवून कमरेवर हात ठेवून आशासमोर उभे राहिले. जग्गू बोलला तो खोट्या किन्नरी आवाजात, अरे रडायला काय झालं? आता गंमत होणार आहे. आशाने त्या नव्या आवाजासरशी मान वर केली आणि तिला आपल्यावर खेळलेली जग्गूची वखवखलेली क्रूर नजर जाणवली. आता तिच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्यावर काय भयंकर वेळ आली आहे हे आता तिला पुरेपूर कळलं. तिने दया याचनेचा एक क्षीण प्रयत्न करून पाहिला. पुढे सरकून तिने जग्गूच्या बुटाला हात लावले. विनवणी करत ती म्हणाली, मला जाऊ द्या हो, मी तुमच्या पाया पडते, मला सोडा. वा रे वा, म्हणजे सोडायचंच असतं तर इतक्या लांब कशासाठी आणलं असतं? मी काय अपराध केला हो तुमचा? तुझं रूप हाच तुझा अपराध आहे. असं रूप उपभोग घेण्यासाठीच देवानं निर्माण केलं आहे. चंद्र्या, काढ रे तिचे कपडे. पाहू तरी आतून कशी आहे. एक उसळी मारून आशा खाणीकडे धावली. आधीच तिने हे केलं असतं तर बेसावत असताना खाणीच्या पाण्यात उडी मारायची तिला संधी मिळाली असती. पण आता ते सावध होते. त्यांनी तिला सहज पकडलं. त्या पुरुषांपुढे तिची एकटीची शक्ती कोठवर पुरेशी पडणार. तिच्या शरीरावरची सर्व वस्त्र काढून त्यांनी तिला विवस्त्र केला. 2 हातांनी ती आपली लज्जा राखण्याचा केविलवाना प्रयत्न करत उभी होती. तिची खात्री झाली होती की आपण आता यातून जिवंत सुटणार नाही. केव्हा तरी वाचलेल्या भयानक हकीकती समोर येत होत्या. जग्गून खिशातून नाणं काढलं. अंगठ्याने ते उंच ओढवीत तो ओरडला, छाप. नाण्यावर काटा होता. नाणं उचलीत जग्गू म्हणाला, तुझा नंबर लागला शिरप्या, पण उशीर लावायचा नाही आल्या, आपल्याला दम निघायचा नाही. पाहू यार. हसत हसत शिरप्या म्हणाला. पुढे झाला, अरे जरा हिचे हात वर धरा रे, नीट पाहू तरी. तो म्हणाला. 2 जण पुढे सरकले आणि सर्व जण जागच्या जागी थिजले. मागच्या रस्त्यावरून पावलांचा आवाज येत होता. संथ, नियमाने पडणारी पावलं. कटिंगमधून वेडाविशा बाहेर आला. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.